मॉर्निंग स्टुडंट्स. आतापर्यंत आपण संच म्हणजे काय, संच लिहिण्याच्या दोन पद्धती, संचाचे प्रकार, उपसंच, पूरक संच, विश्वसंच इत्यादी गोष्टी शिकू. बरोबर. आता आपल्याला बघायचं आहे संचावरील क्रिया. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हा. संचावरील क्रिया. दोन क्रिया बघायची आहे. पहिली आपल्याला बघायची दोन संचांचा छेद. दोन संचांचा छेद म्हणजे काय बघा. समजा ए आणि बी हे दोन संच आहेत. ए आणि बी या संचामधील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बी संचाचा काय म्हणतात, छेद संच. आणि सामायिक घटक दोन्ही संचातले ए आणि बी मधल्या सामायिक घटकांच्या संचाला आपण काय म्हणतो, छेद संच. आणि तो लिहिता या चिन्हाने बघा. ए आणि असा उलटा यू इथे केलेला आहे आणि बी, त्याचं वाचन करतात ए छेद बी. आता हीच व्याख्या तुम्हाला इथे दिलेली बघा गुणधर्म पद्धतीने. ए छेद बी बरोबर म्हणजे ए छेद बी या संचामध्ये असे घटक आहे की तो घटक ए मध्ये आणि बी मध्ये सुद्धा आहे. बरोबर आहे. ए मध्ये सुद्धा आहे आणि बी मध्ये सुद्धा आहे. इथे आणि शब्द बघा, दोन्ही संचामध्ये तो आहे, म्हणजेच काय झालं, सामायिक घटक. ओके. आपण उदाहरणाने समजून घेऊया बघा. आता पहिलं उदाहरण, हा ए संच दिलाय आणि हा बी, हा ए आणि बी. आता ए आणि बी चा आपल्याला छेद संच काढायचा आहे, तो या चिन्हाने लिहिला आपण ए छेद बी. ए छेद बी मध्ये कोणते घटक घेणार आपण, जे दोघांमध्ये सामायिक आहे. इथे एक आहे बघा, इथे आहे का, नाही. इथे 3 आहे, इथे पण आहे बघा. ओके. 5 नाहीये, 7 पण सामायिक नाहीये, 6 सामायिक नाही, 8 नाही. फक्त एकच घटक सामायिक आहे आणि म्हणून या संचामध्ये ए छेद बी मध्ये काय आलाय, एकच घटक आलाय 3. आणि इथे बघा वेन आकृतीने दाखवलाय. हा तुमचा ए संच, हा बी, आणि दोघांमध्ये सामायिक हा तुमचा 3. आणि हा जो सामायिक दाखवलेला आहे हा तुमचा जो संच आहे, हा कोणता आहे तुमचा, ए छेद बी. ओके. हा जो तुमचा संच आहे हा मध्ये दाखवलेला, हा आहे तुमचा ए छेद बी. आता दुसरं उदाहरण बघा. ए आणि बी दोन्ही संच दिलेले इथे. आता दोघांमधले आपल्याला सामायिक घटक घ्यायचे. दोघांमध्ये सामायिक घटक काय बघा, 1 इथे पण आहे, 3 नाहीये, 3 सॉरी 9 आहे बघा, त्याच्यानंतर 11 आहे. म्हणजे सामायिक घटक काय, ए छेद बी मध्ये सामायिक घटक काय, 1 9 आणि 11. बरोबर. 1 9 11 म्हणजेच काय झाला तुमचा हा बी संच, कारण बी मध्ये पण तेच घटक आहे आणि म्हणून ए छेद बी बरोबर काय लिहिलंय, बी. लक्षात. ए छेद बी म्हणजे कुठला संच आला, 1 9 11, आणि तो म्हणजे तुमचा बी संच आणि म्हणून तो बी लिहिलाय इथे. आणि मग वेन चित्राने कसं दाखवलंय बघा, ए आणि बी त्याच्या पूर्ण आतमध्ये दाखवलाय. हा जो तुमचा आहे हा पूर्ण तुमचा काय झाला, ए छेद बी. ओके. समजलं तुम्हाला. पहिली आपण क्रिया बघितली दोन संचांचा छेद. आपल्याला बघायचं आहे दोन संचांचा, आता आपण पाहूया दोन संचांचा संयोग संच म्हणजे काय. त्या आधी आता आपण बघितलं दोन संचांचा छेद म्हणजे. ओके. बघा, समजा ए आणि बी हे दोन संच आहेत. या दोन्ही संचातील घटकांनी मिळून तयार होणाऱ्या संचाला ए आणि बी संचाचा संयोग संच असे म्हणतात आणि ते या चिन्हाने दर्शवितात. संयोग संच या चिन्हाने दर्शवितात, म्हणजे ए मध्ये असा यू लिहितात आणि मग बी, आणि वाचन असं करतात ए संयोग बी. ओके. पुन्हा एकदा बघा, ए संयोग बी हा संच कसा तयार होतो, ए संयोग बी मध्ये संच ए आणि बी मधील सर्व घटके काय करतात, एकत्र करतात. ओके. आता ही जी व्याख्या दिली हीच तुम्हाला गुणधर्म पद्धतीने दिली बघा. ए संयोग बी मध्ये असे घटक आहे की तो घटक ए मध्ये किंवा बी मध्ये असेल किंवा दोन्ही मध्ये असेल, ए आणि बी. ठीक आहे. आता ही जी संकल्पना आहे दोन संचांचा संयोग संच म्हणजे काय, ते आपण उदाहरणाच्या साहाय्याने बघूया. इथे बघा पहिलं उदाहरण, तुम्हाला संच ए दिलेला आहे आणि संच बी. आता हा जो संच आहे वाचन कसं करता यायचं, ए संयोग बी. या संचामध्ये घटक कोणते येणार, दोघांचे एकत्र घटक करायचे. ए आणि बी मधले घटक कसे करायचे, एकत्र करायचे.
बघा, -1 -1 -3 -3 -5 -5 0 0. इथे 0 परत आलाय, तो आपण पुन्हा लिहिणार नाही, कारण संचाचं लिहिण्याचे आपण नियम बघितले की एक घटक हा एकदाच लिहितात. 3 3 आणि 5 आणि 5. ओके, अशा रीतीने दोन्ही संच जे आहेत ए आणि बी त्यांचे घटक आपण एकत्र केल्यावर आपल्याला काय मिळालं, हा ए संयोग बी. ओके, आता बघा इथे ए संयोग बी आणि बी संयोग ए दोन्ही संच कसे आहेत, समान, कारण त्यातले घटक कसे असतात, समान. आणि इथे व्यंगचित्र दाखवले बघा, हा ए आणि हा बी, कम्प्लीट मिळून जी आकृती तयार झाली हिला आपण म्हटलेलं आहे ए संयोग बी. उदाहरण क्रमांक 2 बघा, व्यंगचित्र तुम्हाला इथे दिलेले आहे आणि या व्यंगचित्राच्या साहाय्याने तुम्हाला इथे जे संच दिलेत या सगळ्या संचांचे आपल्याला काय लिहायचे, घटक लिहायचे यादी पद्धतीने. म्हणजे पहिला यू दिलाय, यू म्हणजे काय, आपला विश्वसंच. म्हणजे विश्वसंचात हे आतमधले सर्व घटक येणार, जे 1 पासून सुरुवात आहे बघा, 1 2 3 ते 12 हे सर्व घटक लिहिलेले. तसा ए बी तुम्हाला लिहिता येईल. आता ए संयोग बी आताच आपण बघितलं, ए संयोग बी मध्ये कोणते घटक येणार, जे ए आणि बी मधले एकत्र करायचे, बरोबर आहे. म्हणजे ए बी मधले सर्व घटक बघा इथे दिले, ए मधले घटक म्हणजे इथे बघा हे सगळे घेतलेत, एक आहे बघा, हा 3 आहे, इथे पण 3 आहे, हा 7 आहे, 5 हे बघा इथे 5 आहे, नंतर हा 2 तर इथे 2 आहे, 4 6 इथे पण 6, नंतर 8 आणि 10. ओके, सर्व घटक लिहिले बघा. क्रम महत्वाचा नाही आहे, क्रम कसाही लिहिला तरी चालेल, उलट सुलट, तर सर्व घटक आले पाहिजे ए आणि बी मध्ये. ओके, त्याच्यानंतर हा ए छेद बी. ए छेद बी म्हणजे काय बघितलं आपण, की या दोन्ही संचामधले सामायिक घटक, म्हणजे ए आणि बी मध्ये दोघांमध्ये असणारे असे घटक कोणते, दोनच, 8 आणि 10. इथे लिहिलंय बघा, 8 आणि 10 असे उरलेले सर्व संच तुम्ही लिहा आणि त्याचा काय करा, सराव करा. ओके, आता आपण जाणून घेऊया विभिन्न संच म्हणजे काय. विभिन्न संच अशा दोन संचांना म्हणतात की ज्या दोन संचांमध्ये एकही घटक सामायिक नसतो. त्या दोन संचांना काय म्हणतात, पूर्णपणे भिन्न किंवा विभक्त संच. ओके, विभक्त म्हणजेच काय, विभिन्न. भिन्न, विभक्त, विभिन्न या सगळ्यांचा अर्थ एकच होतो. बघा इथे एक उदाहरण दिले तुम्हाला, संच ए आणि संच बी. या दोघांमध्ये जे घटक आहे इथे बघा वेन आकृतीने पण दाखवले, या दोघांमध्ये एकही घटक सामायिक नाहीये, टोटली ते वेगळे भिन्न आहेत आणि म्हणून त्यांना म्हटलेले आहे आपण विभक्त किंवा विभिन्न संच. मग आता आपण जे बघितले दोन क्रिया, संयोग संच आणि छेद संच आणि विभिन्न संच, यावर आधारित हे काही गुणधर्म दिलेले आहेत. बघा हा छेद संचाचे गुणधर्म आहेत, हे संयोग संचाचे. याचं थोडं निरीक्षण करा, उदाहरणाच्या साहाय्याने पडताळून बघा. मग पुढचं आपण बघूया, आता एक सूत्र बघूया. आता आपण पाहूया संचातील घटकांची संख्या. बघा समजा ए संच दिलाय तुम्हाला, आता या ए संचात किती घटक आहे, 1 2 3 4 5 घटक आहे. आणि मग ते लिहिणार कसे, ते या चिन्हाने बघा, हे दिलेले आहे एन ऑफ ए, याचा अर्थ होतो संच ए मधील घटकांची संख्या. समजा सी संच घेतला, त्याच्यात घटक घेतले आपण ए बी डी ई, किती घटक आहे सी मध्ये, 4. ते संच सी मधील घटकांची संख्या कोणत्या चिन्हाने दाखवणार, एन ऑफ सी. याचा अर्थ होतो संच सी मधील घटकांची संख्या किती आहे, 1 2 3 4 आणि मग इथे किती लिहिणार आपण, 4. ओके, समजला या चिन्हाचा अर्थ तुम्हाला. एन ऑफ सी म्हणजे काय, संच सी मधील घटकांची संख्या. अजून एक उदाहरण दिले बघा, बी, किती घटक आहे बी मध्ये, 1 2 3 4 5 6 आणि म्हणून ते असं या चिन्हाने दर्शविलंय बघा, एन ऑफ बी बरोबर 6. आणि मग यावर आधारित आपल्याला एक सूत्र मिळालंय बघा, संचातील घटकांची संख्या. इथे शेवटी दिसते तुम्हाला, इथे लिहिलंय ऍट दी एंड, ते इथे मी लिहिते हवं तर, ए संयोग बी संचातील घटक
बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए छेद म्हणजे ए संयोग बी संचातील घटकांची संख्या बरोबर ए मधील घटक अधिक बी मधील घटक वजा ए छेद बी मधील घटकांची संख्या. हे असं आपल्याला एक सूत्र मिळतं आणि ते तुम्हाला उदाहरणाच्या सहाय्याने त्यांनी स्पष्ट करून दाखवलेलं इथे बघा. म्हणजे आपण इथे आता ए मध्ये 5 घटक आहेत, बी मध्ये 6. इथे व्यंगचित्राच्या सहाय्याने पण दाखवले बघा. ए मध्ये 5 घटक आहे आणि बी मध्ये 6. आणि मग आता इथे इथे रिकाम्या जागा दिलेत, आपण ते भरूया. एन ऑफ ए किती आले 5, एन ऑफ बी किती आले तुमचं 6. ए संयोग बी, ए संयोग बी म्हणजे हे एकत्र घटक लिहिणार. ए संयोग बी चे घटक किती झाले तुमचे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. ए संयोग बी चे घटक किती आले 9, मग इथे 9 लिहिणार. ए छेद बी म्हणजे हे दोन आतमधले घटक 6 आणि 12, हे किती आले 12. आता याची जर पडताळणी केली आपण या सूत्रात टाकून बघा. ए संयोग बी किती आहे तुमचा 9 आलाय, बरोबर आहे. आता या साईडला बघा 9 येतो का आपण बघू. ही डावी बाजू झाली. उजव्या बाजूमध्ये एन ऑफ ए किती आहे 5 अधिक एन ऑफ बी किती आहे तुमचं 6 वजा ए छेद बी मधले घटक किती 2. 5 आणि 6 11 वजा 2 किती आहे 9. बघा म्हणजे ए संयोग बी संचाचे घटक किती आले 9 आणि ते इथे चेक होतात. बघा हे किती आहे 9. आणि असं या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला काही शाब्दिक गणिते सोडवायची आहेत, ती आपण पुढे बघूया. आता आपण सराव संच 1.4 ला सुरुवात करूया. बघा पहिले जे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे ते आपण आता जे सूत्र बघितलं त्यावर आधारित. काय सूत्र बघितलं आपण, ए संयोग बी या संचातील घटकांची संख्या बरोबर ए संचातील घटक अधिक बी संचातील घटक वजा ए छेद बी संचातील घटक. तर काय काय दिले ते आपण किमती टाकूया. पहिलं दिले आपल्याला ए संचातील घटक किती दिले 15, हे बरोबरचं चिन्ह लिहिलं, हे 15 लिहिले. अधिक नंतर काय दिले आपल्याला ए संयोग बी किती दिले 29, हे डाव्या बाजूला बघा, ते डाव्या बाजूला किंमत टाकली आपण. नंतर बी ची किंमत आपल्याला काढायची म्हणून ते तसंच लिहिलं आपण. बी संचातील घटक हे असंच चिन्ह लिहिलं वजा छेद संच किती दिलाय आपल्याला 7, तो 7 लिहिला. ओके. आता 29 बरोबर 15 वजा 7, 15 तून 7 गेले किती राहिले 8 अधिक बी संचातील घटक. ओके. आणि म्हणून बी संचातील घटक किती येणार आहे 29 वजा 8, उत्तर येणार आहे बी संचातील घटक बरोबर 21. ओके, समजलं. अतिशय सोपं गणित होते. तर दुसरं उदाहरण बघूया आपण. आता बघा सराव संच 1.4 मधील उदाहरण क्रमांक 2. एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही पेय घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. आता हे उदाहरण आपण त्या सूत्राच्या सहाय्याने सोडवणार आहे. आणि म्हणून काही काही गोष्टी आधी मानूया आपण. म्हणजे चहा घेणारे विद्यार्थी आपण मानला संच ए. संच ए हा चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. संच बी समजा आपण मानला कॉफी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. ओके. ए संयोग बी चा अर्थ काय होणार आहे, चहा संयोग आहे तेव्हा काय शब्द येणार किंवा, चहा किंवा कॉफी दोन्ही घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. आणि ए छेद बी, ए छेद बी म्हणजेच अर्थ काय होणार, चहा आणि कॉफी दोन्ही घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. आलं लक्षात. ए संयोग बी म्हणजे काय, चहा किंवा कॉफी दोघांपैकी एक पेय घेणारे विद्यार्थी. एक तर चहा घेतात किंवा कॉफी. पण ए छेद बी म्हणजे काय, चहा आणि कॉफी दोन्ही घेणारे. ओके. आणि आपल्याला काढायचे एकही पेय न घेणारे विद्यार्थी. हे तर सगळे आपण पेय घेणारे विद्यार्थी बघितले. आपल्याला काढायचे एकही पेय न घेणारे विद्यार्थी. मग ते कसे काढायचे ते बघूया. आता बघा एन ऑफ ए म्हणजे
संच ए मधील घटकांची संख्या किती येईल? संच ए म्हणजे काय? आपला 4 घेणारे विद्यार्थी, बरोबर आहे. मग 4 घेणारे विद्यार्थी किती आहे आपले? बघा उदाहरणात, शाब्दिक उदाहरणात वरती बघा दिलंय बघा, किती विद्यार्थी आहे? 4 घेणारे 80, आणि म्हणून इथे किती येणार आहे? 80, बरोबर. बी संचातील घटकांची संख्या किती येणार आहे? बी म्हणजे काय? कॉफी घेणारे विद्यार्थी, आणि कॉफी घेणारे विद्यार्थी किती आहे? 60, किती येणार आहे? 60. आणि चहा व कॉफी किंवा चहा आणि कॉफी दोन्ही घेणारे विद्यार्थी किती आहे? 20. म्हणजे इथे काय दिलंय तुम्हाला? छेद संच ए छेद बी, दोन्ही पेय घेणारे विद्यार्थी किती आहे? 20. म्हणजे आपल्याला 3 गोष्टी दिल्या, याच्यावरून आपण आधी काय करणार आहे? आपण काढणार आहे ए संयोग बी मधील घटकांची संख्या, म्हणजे चहा किंवा कॉफी घेणारे विद्यार्थी किती ते काढूया, आणि त्याच्यासाठी आपण सूत्र लिहूया इथे बघा. ए संयोग बी बरोबर ए संचातील घटक अधिक बी संचातील घटक वजा ए छेद बी संचातील घटक. मग आता एन ऑफ ए किती दिले तुम्हाला? 80. एन ऑफ बी किती दिले? 60. आणि दोन्ही पेय पिणारे विद्यार्थी किती दिले? 20. 80 आणि 60 किती? 140 वजा 20, म्हणजे किती आलं? 120. आणि म्हणून ए संयोग बी किती आलं तुमचं? 120. याचा अर्थ काय झाला? चहा किंवा कॉफी दोन्ही घेणारे दोन्ही विद्यार्थी किती आहे तुमचे? 120 विद्यार्थी. ओके. चहा किंवा कॉफी दोघांपैकी एक पेय पिणारे विद्यार्थी किती आपले? 120. म्हणजे 120 विद्यार्थी असे आहेत की ते काही ना काही घेतात, चहा घेतात किंवा कॉफी घेतात. पण आपला प्रश्न काय आहे? एकही पेय न घेणारे विद्यार्थी. मग आता 120 विद्यार्थी काहीतरी पितात आपले, चहा घेतात किंवा कॉफी. मग टोटल वसतिगृहात किती विद्यार्थी? 125. बघा इथे वरती दिलंय तुम्हाला, 125 विद्यार्थी वसतिगृहामध्ये. 125 पैकी 120 मुलं काहीतरी पेय पितात, आणि म्हणजे उरले किती? 5 विद्यार्थी असे की जे एकही पेय घेत नाही, आणि म्हणून इथे लिहायचं एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर एकूण विद्यार्थी किती आपले? 125, आणि चहा कॉफी घेणारे विद्यार्थी किती मिळाले? 120, म्हणजे किती उत्तर आलं? 5. ओके. एकही पेय न पिणारे विद्यार्थी किती आले आपले? 5. समजलं तुम्हाला हे? ओके. आता पुढचं उदाहरण बघूया आपण. उदाहरण क्रमांक 3. एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, आणि एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही. तर एकूण विद्यार्थी किती होते? ओके. पहिले आपण मानूया बघा. समजा संच ए हा इंग्रजी विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच आहे, आणि बी हा गणित विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच आहे. ओके. मग आता ए संयोग बी चा अर्थ काय होणार? इंग्रजीत किंवा गणितात दोघांपैकी एका विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संच. ओके. आणि ए छेद बी याचा अर्थ काय होणार आहे? इंग्रजीत आणि गणितात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संच. बघा, संयोग संच जेव्हा असेल तेव्हा इथे किंवा शब्द येतो, लक्षात ठेवा. इंग्रजीत किंवा गणितात उत्तीर्ण विद्यार्थी, आणि छेद संच असेल तेव्हा इंग्रजी आणि गणितात उत्तीर्ण विद्यार्थी. आता इथे आपल्याला एक महत्वाची अट दिली की एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले नाही, म्हणजे कोणत्या तरी एकाने एक विषयात ते उत्तीर्ण झाले. म्हणजेच आपल्याला काय करायचंय? ए संयोग बी इंग्रजीत किंवा गणितात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संचातील घटकांची संख्या आपल्याला काढायची आहे. मग आता बघा, एन ऑफ ए म्हणजे संच ए मधील घटकांची संख्या किती येणार आहे? 50. का? कारण इंग्रजीत किती उत्तीर्ण झाले? 50. एन ऑफ बी किती येणार आहे आपलं? 60. कारण गणित विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती आहे? 60. आणि दोन्ही विषयात इंग्रजी आणि गणित दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती आहे? 40. आणि आता आपल्याला काढायचं काय? ए संयोग बी म्हणजे इंग्रजीत किंवा गणितात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. आणि आता आपण इथे सूत्र लिहूया.
ए संयोग बी मधील घटकांची संख्या बरोबर ए संचातील घटक अधिक बी संचातील घटक वजा ए छेद बी संचातील घटक. बघा ए मधील घटक दिले तुम्हाला 50, बी मध्ये घटक दिले 60 आणि ए छेद बी मध्ये घटक दिले 40. म्हणजे 50 अधिक 60 110 वजा 40 म्हणजे किती येणार 70. ए संयोग बी. एकूण विद्यार्थी की जे इंग्रजी किंवा गणितात उत्तीर्ण आहेत असे एकूण विद्यार्थी किती येणार आपले 70. आणि म्हणून लिहायचं एकूण विद्यार्थी जे इंग्रजी किंवा गणितात दोघांपैकी एका विषयात उत्तीर्ण आहेत. ओके, आता पुढचं उदाहरण बघा. आता उदाहरण क्रमांक 5. अतिशय सोपं उदाहरण आहे बघा. तुम्हाला वेन आकृती दिली आणि या वेन आकृतीवरून तुम्हाला हे जे संच दिले तिथे ए बी ए संयोग बी यू ए डॅश म्हणजे काय संच ए चा पूरक संच बी डॅश संच बी चा पूरक संच आणि ए संयोग बी चा पूरक संच यामधील घटक काढायचे तुम्हाला आकृतीच्या साहाय्याने. आता संच ए मधील घटक काय येणार आहे इथे दिसत आहे तुम्हाला. हा जो पहिला वर्तुळ आहे यामध्ये सर्व घटक लिहायचे. क्रम महत्वाचा नाहीये. एक्स वाय झेड एम आणि एन हा झाला तुमचा संच ए. बी मध्ये काय येणार आहे घटक पी क्यू आर एम आणि एन. नंतर ए संयोग बी आकृतीत बघायचं. ए संयोग बी म्हणजे काय ए आणि बी दोन्ही मध्ये असणारे घटक. इथे ए आणि बी मिळून जे तुम्हाला एकत्र घटक मिळतील ते म्हणजे एक्स वाय झेड. ए चे घटक आपण सगळे लिहू एक्स वाय झेड एम एन. आणि मग आता बी मधली पी क्यू आर आणि हे एम आणि एन रिपीट झाले म्हणून ते लिहिणार नाही आपण. म्हणजे ए संयोग बी मध्ये काय येणार आहे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. दिसत आहे बघा एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. त्याच्यानंतर यू म्हणजे काय तुमचा विश्व संच. हे सर्व घटक लिहायचे ए बी आणि हे जे बाहेर आहे एस आणि टी म्हणजे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर आणि वर्तुळाच्या बाहेर काय तुमचे दोन घटक एस आणि टी. हा झाला तुमचा विश्व संच. आता ए डॅश म्हणजे काय तुमचे संच ए चा पूरक संच. आपण व्याख्या शिकली आहे पूरक संचाची आठवते का तुम्हाला. कोणते घटक घ्यायचे ए मधले सोडून ए मधले घटक घ्यायचे नाही आणि उरलेले सगळे यू मधले घटक घ्यायचे. आता यू मधले घटक ए मधले घटक काय बघा एक्स वाय झेड एम एन हे नाही घ्यायचे आणि मग हे घटक घ्यायचे. म्हणजे ए मध्ये नसलेले आणि यू मध्ये असलेले घटक म्हणजे काय येणार आहे पी क्यू आर एस आणि टी. हे हा झाला तुमचा ए डॅश. तसा बी डॅश काय येणार आहे तुमचा हे घटक सोडून बी मधले यू मध्ये असलेले घटक काय येणार आहे बी मधले घटक सोडायचे म्हणजे काय एक्स वाय झेड एस आणि टी. त्याच्यानंतर ए संयोग बी याचा पूरक संच म्हणजे ए संयोग बी मधले सर्व घटक सोडून उरलेले घटक काय येणार आहे एस आणि टी. या संचातले घटक घ्यायचे नाही आणि उरलेले यू मधले घटक घ्यायचे म्हणजे काय येणार आहे एस आणि टी. ओके समजलं. अशा रीतीने हा जो सराव संच 1.4 आहे तो तुम्ही पुन्हा सोडवायचा. ओके.